स्वप्नात रंग भरताना भाग 12. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. सकाळी रुही आणि आई हॉलमध्ये बसल्या होत्या तेव्हा बाबा रुहीजवळ आले. रुही, मला तुझ्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. बाबा रुहीला म्हणाले. हां, बोला ना बाबा, काय झालं? रुही, आता पुढे मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे, ऐकणार ना माझं? बाबा, हो बाबा, बोला. तुम्ही मला माझ्या बाबांसारखेच आहे. मग तुम्ही जो निर्णय घेसाल तो माझा विचार करूनच घेसाल. मला विश्वास आहे तुमच्यावर, रुही बाबांना म्हणाली. छान वाटलं ऐकून. तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे हे बघून माझ्या मनाला समाधान भेटलं. बाबा आनंदातच रुहीला म्हणाले. बोला ना बाबा, काय बोलायचं होतं ते? रुही, अगं बाळा, मला असं वाटत आहे की तू आता आपली कंपनी जॉईन करावी. आता कॉलेज पण पूर्ण झालं आहे तुझं, तर कंपनी जॉईन कर तू. असं पण घरात एकटी बसून बोर होत असेल तू. तुझी आई पण दिवसभर आश्रमात असते. कंपनीमध्ये आलीस की तुला नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. त्यांच्यासोबत तुला पण चांगलं वाटेल. बाबा रुहीला म्हणाले. ठीक आहे बाबा, पण मला कळत नाही मी काय करू. यांना आवडेल का मी कंपनी जॉईन केलेली? रुही जरा काळजीतच म्हणाली. तू त्याचा विचार करू नकोस रुही, तू तुझा डिसिजन घे. संध्याकाळपर्यंत सांग मला. बाबा रुहीला म्हणाले. ठीक आहे बाबा, मी विचार करून सांगते. रुही बोलून रुही रूममध्ये आली. रुही रूममध्ये येऊन विचार करत बसली होती. काय करू मी? हो, बोलू का बाबांना? पण यांना आवडेल का मी कंपनी जॉईन केलेलं? आधीच माझ्याबद्दल राग आहे यांच्या मनात. काय करू मी कळतच नाही. इतक्यात तिला साक्षीची आठवण आली आणि मी आता तिलाच विचारते म्हणत रुहीने साक्षीला कॉल केला. बोला मॅडम, आली का आमची आठवण? साक्षी हसतच रुहीला म्हणाली. हो, काय करतीयस? ये ना घरी, भेटू आपण. रुही साक्षीला म्हणाली. अगं रुही, मी माझ्या मावशीसोबत बाहेर चालली आहे, तर आज नाही जमणार मला. काही बोलायचं होतं का तुला? साक्षी रुहीला म्हणाली. हो ग, कळतच नाही मी काय करू. रुही, काय झालं ग? बोल ना. इतका कशाचा विचार करतीस? साक्षी रुहीला म्हणाली. अगं, मगाशी बाबा मला कंपनी जॉईन कर म्हणाले, पण मला कळत नाही मी काय करू. यांना आवडणार नाही मी कंपनी जॉईन केलेली. रुही साक्षीला म्हणाली. हे बघ, आपण जॉब बघणारच होतो ना, मग इथं जॉब कर. काही नाही होत, नको जास्त विचार करूस. वाटलं तर इंटरव्ह्यू दे आधी, मग जॉईन हो. म्हणजे तो पण जास्त काही बोलणार नाही तुला. साक्षी विचार करत रुहीला म्हणाली. हो बरोबर, मी असंच करते. बोलते मी बाबांसोबत नंतर. रुही म्हणाली. थँक्यू, तू नेहमी माझी मदत करतेस. रुही साक्षीला म्हणाली. हो, मग अशी मैत्रीण भेटली तर मलाच सांभाळावी लागणार ना तिला. साक्षी हसतच रुहीला म्हणाली. अशी म्हणजे? रुही तुझ्यासारखी. साक्षी अजून हसायला लागली. बरं, बोलू आपण नंतर. मावशी आवाज देतीये मला, बोलून साक्षीने कॉल कट केला. थोडा वेळ गॅलरीमध्ये बसून रुहीने तिच्या बॅगमधले कपडे कपाटात लावायला घेतले. कपडे लावून रुही तिने आणलेल्या वस्तू कुठे लावू याचा विचार करत होती. रूममध्ये तिने वस्तू कुठेही लावल्या तर शुभम तिला ओरडणारच होता. त्यामुळे ती नीट जागा शोधत होती, जेणेकरून शुभमला लवकर दिसू नये. अचानक रुहीची नजर कोपऱ्यातल्या टेबलावर गेली, जिथे ती अभ्याससुद्धा करत होती.
रुही तिचं सामान घेऊन त्या टेबलाजवळ गेली आणि तिथे नीट सगळ्या वस्तू ठेवल्या. वस्तू तरी काय होत्या? एक फोटो फ्रेम तिच्या आईबाबांसोबतचा आणि एक ग्रुप फोटो तिच्या मैत्रिणींसोबतचा. तिचं काम झालं तसं रुही गॅलरीमध्ये सोफ्यावर जाऊन झोपली. संध्याकाळी रुहीला जाग आली. फ्रेश होऊन रुही खाली आली. देवाला आणि तुळशीला दिवा लावून हॉलमध्ये बाबांसमोर आली. बाबा, रुहीने बाबांना आवाज दिला. बोल रुही, झाला का निर्णय तुझा? बाबा म्हणाले. हो बाबा, मी तयार आहे ऑफिस जॉईन करण्यासाठी. पण माझीसुद्धा एक अट आहे, रुही बाबांना म्हणाली. अट? कसली अट? बाबा रुहीकडे एकटक बघत म्हणाले. मी आधी इंटरव्ह्यू देईल, मग मी त्यात पास झाले तरच कंपनी जॉईन करेल, नाही तर दुसरीकडे ट्राय करेल मी, रुही बाबांना म्हणाली. ठीक आहे, तुला वाटेल तसं. मग मी कंपनीत सांगून ठेवतो. आज मी शुभमसोबतही बोलतो, बाबा रुहीला म्हणाले. ठीक आहे, मी आहे किचनमध्ये, मावशींना मदत करते, रुही बाबांना म्हणाली. बाळा, तुला किचनमध्ये काम करायची काही गरज नाही. मावशी आहेत ना, आणि त्यांच्या मदतीला दुसरे कुकसुद्धा आहेत, बाबा किचनमध्ये जाणाऱ्या रुहीला म्हणाले. हो बाबा, पण मला आवडतं कुकिंग करायला. असं पण दिवसभर काही काम नसतं दुसरं, मग मावशींसोबत बोलत तेवढंच, रुही म्हणाली. तू ऐकणार नाहीस, जा, बाबा हसतच रुहीला म्हणाले. किचनमध्ये मावशींना मदत करून रुही रूममध्ये आली. गॅलरीत बसून रुही तिच्या मैत्रिणींसोबत चॅटिंग करत होती. शुभम रात्री घरी आला. रूममध्ये येऊन गॅलरीतल्या रुहीकडे नजर टाकून फ्रेश व्हायला गेला. तिला कळलंच नाही शुभम आला आहे ते. शुभम फ्रेश होऊन परत आला. रुही अजूनही गॅलरीत मोबाईलवर चॅटिंग करत होती. शुभम मुद्दाम गॅलरीत जाऊन उभा राहिला आणि दिव्याला फोन लावला. त्याच्या आवाजाने रुहीचं लक्ष शुभमकडे गेलं. थोडा वेळ बोलून रुही मोबाईल तिथेच ठेवून खाली निघून गेली. ती खाली गेल्यावर शुभमने रुहीचा मोबाईल घेतला आणि चेक करायला लागला, पण मोबाईलला पासवर्ड होता. त्याने मग रागातच मोबाईल तिथेच फेकून दिला. कसं असतं ना, नवऱ्यांनी बाहेर किती काही करू शकतात, पण बायकोनी मात्र एकनिष्ठच राहायला पाहिजे. मग त्याने हनीमूनला जाताना त्याच्या गर्लफ्रेंडला सोबत नेलं तरी चालतं. तिच्यासमोर किस, कॉलवर बोलणं सगळं चालतं. बायकोचा मित्र पण नको असतो, पण मैत्रीण मात्र पाहिजे. थोड्या वेळाने एक नोकर शुभमला जेवायला बोलवायला आला. शुभमनी कॉल कट केला आणि खाली जेवायला आला. आई बाबा आधीच बसले होते. शुभम आला तसं रुहीने सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं. सगळ्यांना जेवण वाढून झालं तसं रुही पण जेवायला बसली. शुभम, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. जेवण झालं की स्टडी रूममध्ये ये, बाबा शुभमला म्हणाले. ओके बाबा बोलून शुभम जेवण करायला लागला. बाबांचं जेवण झालं तसं बाबा स्टडी रूममध्ये गेले. मग शुभम पण त्याचं आवरून बाबांच्या मागे गेला. आई रुहीसोबत थोडा वेळ बोलून रूममध्ये निघून गेल्या. मग रुही बाहेर गार्डनमध्ये बसून विचार करत होती. बाबा काय बोलत असतील, त्यावर शुभम काय बोलेल.
तर इकडे स्टडी रूममध्ये. "हा बाबा बोला, काही महत्त्वाचं बोलायचं होतं का?" शुभम म्हणाला. "मी विचार करतोय रुहीला कंपनी जॉईन करायला लावायचं. आत्ताच तिचं कॉलेज संपलं आहे. मग आपल्याच कंपनीत जॉईन करून घेऊ. तेवढंच तिचं पण मन रमेल." बाबा म्हणाले. "तुम्ही ठरवलं आहे तर मला कशाला विचारता?" शुभम म्हणाला. "मी विचारत नाही, माझा निर्णय सांगतोय तुला. 2-3 दिवसात तिचा इंटरव्ह्यू घे. तिने अट घातली आहे, पास झाली तरच जॉईन करेल." बाबा म्हणाले. ठीक आहे बोलून शुभम रूममध्ये आला. त्याला आता खूप राग आला होता, पण बाबांसमोर काही बोलता येणार नव्हतं. शुभम रागातच रूममध्ये इकडून तिकडे फिरत होता. बरोबर फसवलं हिने माझ्या आई-बाबांना. आधी घरावर ताबा मिळवला, आता कंपनीवर ताबा मिळवण्याचा विचार करत आहे का? पण मी तिला यशस्वी होऊ देणार नाही. लवकरच तिचा खरा चेहरा आई-बाबांसमोर आणेल मी. बरं झालं कंपनीत येते, मला तिच्यावर लक्ष ठेवता येईल. पण आता दिवसभर तिचं तोंड पण बघावं लागणार आहे मला. शुभम मनातच विचार करत होता. तेवढ्यात रुही रूममध्ये आली. शुभमने तिचा दंड पकडून तिला जवळ ओढलं. शुभमचे डोळे रागाने लाल झाले होते. रागामुळे त्याचा चेहरासुद्धा खूप लाल झाला होता. शुभमचं हे रूप बघून रुही खूपच घाबरली. "तुला काय वाटलं, आई-बाबा फसले म्हणून मीही फसेल का? घर घेतलंस, आता कंपनीवर नजर आहे का तुझी? पण मी तुझा प्लॅन कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आई-बाबांसमोर खरं रूप लवकरच आणेल तुझं. आता 24 तास माझ्या समोरच असशील तू." शुभम जोरात ओरडला. इतकं बोलून त्याने रुहीला ढकलून दिलं आणि रूमच्या बाहेर निघून गेला. शुभम गेला तसं रुही खूपच रडायला लागली. "मी काय केलं इतकं? ते मला असं का बोलतात? मी नाही फसवलं कुणाला. उलट मलाच माझ्या आई-बाबांनी फसवलं. नेहमी म्हणायचे आम्ही सोबत असू तुझ्या, आणि मला इतक्या लवकर एकटीला सोडून गेले. आज जर ते माझ्याजवळ असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती. मी खूप खुश होते, पण आई-बाबा गेले आणि माझा आनंदही गेला. काय लिहिलं आहेस बाप्पा तू माझ्या नशिबात? आई-बाबांसोबत आनंदही नेलास का माझा?" रुही रडतच नशिबाला दोष देत होती. तिच्या मनात गाणं वाजत होतं. कभी तूफान है, कभी खामोश है. रात्री रुही रडतच झोपली. शुभम अजून आला नव्हता. रात्री उशिरा 1-2 वाजता शुभम घरी आला. बंद लाईटमध्ये शुभमला रुही सोफ्यावर झोपलेली दिसली. पण त्याचं लक्ष बाजूला गेलं तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. हलकीशी भीती चेहऱ्यावर दिसली त्याच्या. कारण बाजूलाच एक व्यक्ती मास्क घालून हळूहळू रुहीच्या दिशेने जात होती. क्रमश. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.